समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मृत्यू हा अटळ आहे, जीवन क्षणभंगुर आहे। वेळ काळ आणि लिहिलेले चुकत नाही। जेवढे जे काही चांगले करता येईल तेवढे करावे। गेलेल्या लोकांचा शोक करण्यापेक्षा जिवंत आहेत त्यांच्याशी चांगले वागा, असे आवाहन हरिभक्त पारायण संकेती यादव यांनी केले आहे। शेनवडी येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते मारुती ज्ञानू पाटील आणि वैजंता पाटील जीजी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते। संकेत यादव महाराज म्हणाले, आपली माणसं जपा, जात पात पक्षभेद विसरून एकत्र या। आई वडील हेच मोठे दैवत आहेत। गोरगरिबांचं दैवत असणाऱ्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं। आई वडिलांनी जे कमवले ते सांभाळून ठेवावे। संक्रमण संवर्धन करावे। राग लोभ कमी करा। वक्तशीरपणाला महत्व द्या। जाणाऱ्यांचे चांगले गुण घेत जा। संतोष माने नितीन महाराज यांनी गायन केले, तर इंद्रजित महाराज यांनी मृदुंग वादन केले। तुळजाभवानी उद्योग समूहाचे संस्थापक सीएम पाटील, एलएम पाटील यांनी आभार मानले। पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। कार्यक्रमास माजी समाज कल्याण सभापती मानसिंग माळवे, युवा नेते राजवर्धन कदम, बाजार समितीचे संचालक बंडा घारगे, सागर पाटील, आकाश पाटील, आबा पाटील, हरिभक्त पारायण, श्रीमंत कोकाटे आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरी परिवाराचा आदर्श घेतलेल्याचं पुण्य मला लागेल। आपल्याला एवढ्या भल्या मोठ्या कुटुंबाचा आदर्श काय घ्यायचा, तर पहिला आदर्श 4 भावंड असून अजून विभक्त नाही। मला सांगताना त्यांच्या बंधुराजांचा आनंद वाटला। म्हणे महाराज, आम्ही 4 भाऊ आहे। आमच्या आप्पांना जीजींना नातवंड 10-15 नातवंड आहे, पण एवढ्या 10-12 नातवंडाची आजी आजोबा निघून गेले, पण आम्ही 4 भावानं ठरवले विभक्त राहायचं, अजून आम्ही एकत्र आहे। हा आदर्श परिवार आहे। हा संकल्प करा तुम्ही सुद्धा। एकत्र परिवार ही महाराष्ट्राची जुनी संस्कृती आहे। कारभारी संकल्पना जुनी संकल्पना आहे। म्हणून या परिवाराचा आदर्श घ्यावा तितका कमी। दुसरा आदर्श या परिवारातला घ्या। परिवार सात्विक आहे, परिवार पारमार्थिक आहे आणि परिवार कामाचा परिवार आहे। जनतेची सेवा करणारा हा परिवार आहे। पण आदरणीय आप्पा जीजी यांची काय थोर पुण्याई असेल, या पुण्याईनं 4ही भावंडांना जन्म दिला, त्यांना संस्काराचं बीजारोपण केलं आणि या बीजाच्या आधारावर आज कुटुंब समाजात मान मान्यता प्रतिष्ठा कमावते। त्यांच्या सगळ्यांच्या चरणी मी लीनभाव व्यक्त करतो। आप्पा जीजी निघून गेल्या तर त्यांच्या पवित्र स्मृतींना आपण उजाळा द्यायचा। उजाळा द्यायचा या शब्दाचा अर्थ 3 संकल्प आहे। पहिला संक्रमण, संवर्धन, संरक्षण। जीजींना आपण जे दिलं ते संरक्षण करून ठेवायचं। श्रद्धांजली काय असते? लय रडला म्हणजे श्रद्धांजली नाही, लय स्टेटस टाकले म्हणजे श्रद्धांजली नाही। मी टेक्निकल पीठचा कीर्तनकार आहे, माझी श्रद्धांजली वेगळी आहे। पहिली श्रद्धांजली मी म्हणतो, मायबाप गेले तर त्यांनी जे दिलं ते संरक्षित करा, म्हणजे संरक्षण। एक गोष्ट लक्षात ठेवा, मायबाप जिवंत आहे तर त्यांना सांभाळा, आणि मायबाप गेले तर त्यांचं सांभाळा। कळतं तुम्हाला? मी जास्तीचा वेळ घेत नाही। एक, मायबाप आहे तर त्यांना सांभाळा, आणि ते गेले तर त्यांचं सांभाळा। जे आज सीएम साहेब त्यांचा परिवार करतोय, आप्पा होते तर त्यांना सांभाळलं, आणि नियतीनं आप्पाला चोरलं आमच्या, तर आता आम्ही आप्पांचं सांभाळतोय, म्हणून संरक्षण। दुसरा संकल्प आहे संक्रमण। या परिवारातनं तिकडं जाऊ द्यायचं, तिकडनं तिकडं, एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडं सेवेचं व्रत जाणं, याला म्हणायचं संक्रमण। आणि संवर्धन म्हणजे आहे त्यात वाढ करणं। जुनी संस्कृती जी परिवाराची आहे त्यात ही 4ही भावंड आणखी भर टाकतायत आणि वाढ करतायत। म्हणून हा परिवार सोज्वळ आहे। त्यांच्या चरणी माझा माथा टेकवतो। आदरणीय शिंदे महाराजांच्या माध्यमातून संबंध शेनवडीकरांचं दर्शन भेटलं, त्याच्यामुळे सगळ्यांच्या पवित्र चरणी माझा माथा। सगळ्यांना विनंती आहे, आलेल्या सर्व समुदायाला, आज आपल्यात दिसणारा माणूस उद्या असलच असं सांगता येत नाही। माझ्या घड्याळात आता 12:15 वाजले, तर उद्या 12:15 वाजतील, पण ते 2 फेब्रुवारीचे। एक
काळ घुमटी मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी अभंगाचा पूर्वार्थ झाला. 2-5 मिनिटात आपण सेवा समाप्त करूया. कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप नहीं मिलते. जगाच्या बाजारात सगळं पुन्हा विकत घेता येईल, आई बाप पुन्हा विकत घेता येत नाही. विलासराव देशमुख साहेब जसे निघून गेले, गोपीनाथरावजी मुंडे साहेब निघून गेले, बाळासाहेब ठाकरे निघून गेले, तर विलासरावांचा फोटो रितेश देशमुख नावाचा त्यांचा पोरगा दर पुण्यतिथीला आप्पा असताना परिवाराचा दरारा होता, तो आता दिसायचा नाही. आप्पा असताना परिवारात जे आनंद होता, वैभव उभं करता येतो, पण कुटुंब अजून एकत्र आहे. माता मावल्या हो, झाडूची मूठ जोर बांधलेली, तो किती कचरा असू द्या, साफ करण्याची ताकद त्या झाडूचे. ज्या दिवशी झाडू सुटला त्या दिवशी झाडूचाच कचरा होतो, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. तसं चारही भावंडांना माहिती आहे, आपली मूठ बांधलेली, किती कचरा असू द्या, गावच्या राजकारणात उद्या, समाजकारणात उद्या, परमार्थात उद्या, आणि चारही भावंड साफ करू. ज्या दिवशी झाडू सुटेल झाडूचा कचरा होईल. पण ही एकत्र बांधून ठेवण्याची कल्पना दिली कुणी, याचं उत्तर आहे मायबाप. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, व्यवसायाच्या निमित्तानं एक भाऊ वडोदला असतात, CM पाटील साहेब, थोरले LM पाटील मुंबईला होते, 2 बंधू इथं असतात, अरविंद पाटील आणि सूर्यकांत पाटील. परंतु घार हिंडते आकाशी पण चित्त असे, जमिनीपाशी पेलापाशी, त्याप्रमाणे या बंधूंचं शेनवडी गावावर प्रेम जिव्हाळा कायम असतो, याची पदोपदी आम्हाला जाणीव होत असते. आमच्या बरोबर एक असताना त्यांना कधी गावातून फोन आला तर हातातनं काम सोडून येणारी ही मंडळी आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे हे कोणाच्याही नशिबात नसतं. ज्याच्या आई वडिलांचं संस्कार मोठं असते, तर आपण स्वतःपुरतं कुटुंबापुरतं न जगता समाजासाठी जागावं, हे संस्कार आप्पा आणि जिजेंच्याकडून या चारही बंधूंना मिळालेले आहेत. तुम्ही मगाशी रामायणाचं उदाहरण सांगितलं, मी नेहमीच सांगतो यांचं रामायणासारखंच आहे. LM पाटील आणि CM पाटील दृश्य स्वरूपात कार्यरत असतात, आणि त्यांना हे राहिलेले 2 भाऊ अरविंद पाटील आणि सूर्यकांत पाटील ज्याप्रमाणे राम वनवासात गेले, लक्ष्मण त्यांच्यावर गेले, गादी शत्रुघ्नाने ह्याने चालवली, तसे हे बंधू शेतीची गादी दोन्ही चालवत असतात. आता ही आप्पा आणि जिजींची दुसरी पिढी झाली. महाराजांनी सांगितलं तर ते बरोबर होत नाही, काही व्यासपीठाला काही मर्यादा असतात. आता तिसरी पिढी त्यांची डॉक्टर प्रगती पाटील यांच्या रूपानं पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. तिसरी पिढीनं हे आजी आजोबांचा वारसा वसा घेऊन पुढे वाटचाल करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यांनाही ह्या परिवारांचा पुण्याचा निश्चितपणे फायदा मिळेल अशी अपेक्षा करतो. विनंतीला मान देऊन एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, शेनवडी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.